कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. पनवेल मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथकानं कामोठे चेकनाका येथे धडक कारवाई करत तब्बल 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली. सायन पनवेल मार्गावर नियमित वाहतूक तपासणी सुरू असताना एका पांढऱ्या रंगाच्या ग्रँड विटारा कारची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीतील कापडी पिशवीत मोठी रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत कार चालकाला कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करता न आल्यानं प्रशासनानं ही रक्कम तात्काळ ताब्यात घेतली आहे. ही कारवाई निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपासासाठी आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथकं, स्थिर सर्वेक्षण पथके सध्या हाय अलर्टवर आहेत. प्रशासनाने सर्व चेक नाक्यांवर कडक नाकाबंदी केली असून संशयास्पद हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. या कारवाईमुळे पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात.